ITSF Awards by साई दिशा प्रतिष्ठान. 2005 साली कामराजनगर घाटकोपर येथील हजारो झोपडीधारकांना ते सहकारी गृहनिर्माण संस्था बनवून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि 2007 साली मुंबई महानगरपालिका प्रभागातून ते निवडून आले नगरसेवक म्हणून. त्या परिसरात पाणी नव्हतं. शेलार साहेबांना ही गोष्ट ठाऊक असेलच. तेव्हा त्या परिसरात पाणी नव्हतं. मकरंद सर, त्यावेळेला ह्या व्यक्तीने पण घेतला होता की त्या परिसरात जिथे मी आता काम करतोय, जोवर तिथे नळाला पाणी येत नाही तोवर मी चप्पल घालणार नाही, मी अनवाणी फिरेन. आणि एकदा ते कार्य त्यांनी पूर्ण केल्यानंतरच त्यांनी चप्पल परिधान केलेली आहे. असं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व परमेश्वर कदम साहेबांसाठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, जोरदार. ITSF Awards. दादा 1 मिनिटात आपलं मनोगत. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा, सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा, सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. आजचा हा साई दिशा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पुरस्कार हा आमच्या सर्व कामराजनगर आणि रमाबाई नगरमधील झोपडीधारकांचा आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे विकसित करत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सर्व झोपडपट्टी पदाधिकारी, कमिटी मेंबर आणि सदस्यांचा आहे. यांच्या सर्व सहकार्यानेच आम्ही रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये 17,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन करू शकत आहे. मी दत्तात्रय माने साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांचा विचार केला आणि आमच्या कामाची दखल घेतली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्वतः येऊन या प्रकल्पाचं नारळ फोडला. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. आणि शेलार साहेबांना मी सांगतो की आपण सुद्धा साहेब एकदा येऊन रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आणि कामराजनगरमध्ये दुसऱ्यांदा चेक वाटपचा नारळ फोडावा आणि सुरुवात करावी. धन्यवाद. साई दिशा प्रतिष्ठान. धन्यवाद परमेश्वर कदम साहेब, धन्यवाद आणि अभिनंदन, अभिनंदन. ITSF Awards by साई दिशा प्रतिष्ठान.